नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत जसा दिवाळीला फराळ बनवतात त्याच पद्धतीने एक पदार्थ तुम्हाला मी करून दाखवत आहे। त्याचे साहित्य बघूया आपण काय काय घेतले। तर इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि ह्या कपाने ते 4 कप झालेले आहेत। अर्धा किलो मैदा आणि 1 कप पिठी साखर घेतले आणि अर्धा कप दूध आणि अर्धा कप तूप आणि अर्धा चमचा आपल्याला थोडीशी जायफळची पावडर लागणार आहे आणि 1 चमचा वेलची पावडर। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता ह्या कपाने आपण पीठ पण मोजून घेतलेलं आहे आणि ही साखर पण घेतलेली आहे। याच कपाने घेतले। 1 कप साखर आहे आणि हे तूप आहे ना, हा अर्धा कप आहे आणि त्याच कपाच्या मापाने आपण दूध पण अर्धा कप घेतलेला आहे। तर पहिलंच आपल्याला हे तूप ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर आपण तूप या ताटामध्ये ओतून घेतले। हे वितळवून तूप घेतलेलं आहे। आपल्याला जर मोजून घ्यायचं आहे ना तर पहिलं तूप गरम करून घ्यायचं आणि मग त्याचं माप करून घ्यायचं। आता याच्यामध्ये साखर टाकते मी। आता हा पदार्थ आपल्याला थोडा वेगळाच करायचा आहे। हे मी हे टाकले, जायफळ पूड टाकले थोडी, याने याला ना ह्या पदार्थाला वास खूप छान येतो आणि वेलची पावडर मी साखरेमध्ये बारीक करून घेतलेली आहे। आणि आता आपल्याला आहे ना हे सगळं असं फेटून घ्यायचं आहे। हे मिक्स करून आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे असं। तर काय तुम्हाला हा काय कोणता पदार्थ मी करते तो तुम्हाला मी पुढे सांगते। हे बघा असं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। ह्याचा आपल्याला कलर चेंज करून घ्यायचा आहे, थोडा असं फेटून घ्यायचं आहे। क्रीम सारखा आपल्याला कलर ह्याचा चेंज करायचा आहे। हाताने फेटून घेतलं तर लय म्हणजे व्यवस्थित होतं ते, म्हणून मी हातानेच फेटते। आता तुम्हाला वाटत असेल हे सगळं पुरं असं म्हणजे परातभर झालेलं आहे, पण नाही, ते सगळं होतं एकजीव करून। हा बघा ह्याचा थोडा कलर चेंज झालेला आहे। आता आपल्याला हे दूध घेतले ना ते पण ह्याच्यामध्ये ओतायचं आहे। हे दूध मी गरम करून थंड केलेलं आहे। हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे सगळं। हे बघा हे दूध पण झालं एकजीव। आता हा आपण मैदा घेतलेला आहे ना तो आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। मी आता अर्धाच घेते आणि हे प्रमाण अगदी बरोबर आहे। तुम्ही कधी केलेत ना तर अगदी परफेक्ट तुमचा हा पदार्थ होईल। आता इथे मी हा सगळा मैदा ओतून घेतला ह्याच्यामध्ये। तर हे बघा इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे। जे आपण जे प्रमाण घेतलं होतं त्या प्रमाणात बरोबर हा गोळा झालेला तयार आहे। हा बघा आता इकडे मी गॅस पेटवला आहे, कढई ठेवले आणि तेल गरम करत ठेवले। आता आपण हा पदार्थ करायला सुरुवात करूया। हा एवढा गोळा घेतलेला आहे मी आणि ह्याला आता आपण काय पीठ तेल वगैरे काय लावायचं नाही, कारण आपण ह्याच्यामध्ये तुपाचा वापर केलेला आहे। तर ह्याच्या अशा कडा जरी फाटल्या तरी काही टेन्शन नाही। तरी बघा मी ही चपाती एवढी जाड लाटून घेतलेली आहे। आपल्याला शंकरपाळी ह्याची करायची नाही, आपल्याला ही मैद्याची बिस्किट बनवायची आहेत। दर टायमाला आपण शंकरपाळी बनवतो अशा पद्धतीने, तर मी आज तुम्हाला ह्याची बिस्किटं करून दाखवणार आहे। इथं मी एक झाकण घेतलेलं आहे आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला ती बिस्किटं तयार करून घ्यायची आहेत। हे बघा ही बिस्किटं जरी तुम्ही हवाबंद डब्यात ठेवले तरी महिना 2 महिने पण खाऊ शकता, हे खराब होत नाही। जशी आपली शंकरपाळी असते ना त्याच प्रकारचे बिस्किट होतात। आता हे पीठ उरलेलं आहे ना ते आपण परत त्याचा वापर करायचा आहे। तरी बघा हे अशी बिस्किट आपल्याला करून घ्यायचे आहेत। मुलांचा तर हा आवडीचाच पदार्थ असतो। तर मी गॅस पण पेटवलेला आहे, मी आधी काढून ठेवते ही साईडला। आता सगळी बिस्किट आपल्याला अशीच कापून घ्यायची आहेत।
तर आपलं तेल गरम झालं काय बघूया. आणि मी ही बिस्किटं थोडी तयार केलेत, ती मी आता तळून घेते. तर आपण बघूया आपलं तेल गरम झालं काय. हे बघा आपलं तेल गरम झालेलं आहे. हे बुडबुडे येत आहेत वरती. आता आपण बिस्किटं तळायला सुरुवात करूया. मी जास्त नाही करून घेतलेत, थोडीच केलेत. आता आपल्याला ह्याच्यामध्ये बिस्किटं तळून घ्यायची आहेत. आणि पहिली जास्त नाही टाकायची, थोडीच टाकून घ्यायची. आता याला मध्यम गॅसवरतीच आपल्याला ही तळून घ्यायचे आहेत. थोडी मी त्याला चमच्यानी वर खाली करते, म्हणजे कशी एकसारखी शेकतील ते बिस्किट. हे बघा एक साईड झालेली आहे, तर मी पलटून घेते. आता ही सगळी बिस्किटं आपल्याला अशीच तळून घ्यायची आहेत. तर हे बघा आपल्या बिस्किटांचा कलर चेंज झालेला आहे. हे बघा तर ही तयार झालेली आहेत. मी काढून घेते. आणि ह्याच पद्धतीने आपल्याला सगळी बिस्किटं अशी तळून घ्यायची आहेत. बघू शकता तुम्ही, मस्त असे बिस्किटं खुसखुशीत झालेले आहेत. हे बघा एकदम खुसखुशीत बिस्किट झाले आपलं. आता दुसरी पण अशीच टाकून घ्यायची आणि तळून घ्यायची. सगळी बिस्किटं मी ह्याच पद्धतीने तळून घेणार आहे. तर ही बघा इथं आपली सगळी बिस्किटं बनवून तयार झालेली आहेत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.